हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 28. सर्वात पहिले तर इंट्रोडक्शन टू द सेशन पाहून घ्या. त्यानंतर आपल्याला यामध्ये 4 नॉलेज चेक दिलेला आहे. तर पहिलं नॉलेज चेक आपल्याला कोणत्या ठिकाणी असणार आहे, तर 21st सेंचुरी ऑफिस स्किल्स या ॲरोवर इथे क्लिक करा. या ॲरोवर इथे क्लिक केल्यानंतर पाहू शकता या ठिकाणी आपल्याला पहिलं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे. तर या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे पहिल्या नॉलेज चेकमध्ये. तर पहिला प्रश्न, इफ अ फ्यू कॉलम्स ऑर रो आर इनविजिबल इन द प्रिंट प्रिव्ह्यू व्हॉट विल यू डू म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर चेंज द प्रिंट सेटिंग आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. MS एक्सेल ऑनलाईन ऑर 365 डॅश डॅश युअर फाईल्स ॲटोमॅटिकली म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर सेव्हस आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. To insert a picture into an Excel sheet, you should go to the dash tab and click pictures म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर इन्सर्ट टॅब आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. व्हॉट इज द पर्पज ऑफ युझिंग अ साइन अप शीट म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 4 असणार आहे. टू रजिस्टर द नेम ऑफ इंटरेस्टेड मेंबर्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेकसाठी पाहू शकता त्याच्या खालीच आपल्याला या ठिकाणी दुसरं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे. तर दुसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, फ्रॉम व्हेअर कॅन यू सेट द डेट रेंज फॉर युअर व्हर्टिकल टाईमलाईन म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर ॲक्झिस ऑप्शन बाउन्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. You want to change the dates on your vertical timeline, you have double click on the date, which option will open up for you now म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 4 फॉर्मॅट एक्झिस्ट. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. विच ऑफ द फॉलोइंग इमेज शो अ वर्टिकल टाईमलाईन म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 3 आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. You have a chart in your Excel template. Now you would like to change the background style of the chart. Which option shall you go to म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 4चं का असणार आहे, तर चार्ट डिझाईन असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. यू शोल्ड डॅश डॅश युअर फाईल बिफोर स्टार्टिंग टू एडिट द टेम्पलेट सो दॅट युअर वर्क डज नॉट गेट लॉस्ट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 2 सेव्ह. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक इथे सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर बघा आपल्याला तिसरं नॉलेज चेकसाठी पार्टनरिंग विथ AI मेशी या AI या ऑप्शन्सवर इथे क्लिक करा. याच्या खाली जे दिलेलं आहे तर ते आपलं तिसरं नॉलेज चेक असणार आहे. त्यानंतर याच्यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 2च प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न, व्हॉट मेक मेशी AI युनिक इन इन्व्हॅल्युएटिंग 3D मॉडेल्स म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 3 इट युजेस AI टू ऑप्टिमाइज टेक्स्चर अँड शेप्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. व्हॉट इज अ मेजर क्रिएटिव्ह कॅपेबिलिटी ऑफ मेशी AI म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर पहिलेच असणार आहे. इट जनरेट 3D ॲसेट अँड टेक्स्चर फ्रॉम टेक्स्ट डिस्क्रिप्शन्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं तिसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर याला एंडवर क्लिक करा. पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर शेवटचं नॉलेज चेकसाठी आपल्याला पार्टनरिंग विथ AI क्लीनरवर क्लिक करा. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पाहू शकता त्याच्या खाली जे दिलेलं आहे हे आपलं 4थं नॉलेज चेक असणार आहे. तर इथे अजून ते स्टार्ट करा. यामध्ये बघा 2 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, हाऊ डज क्लीनर डिटेक्ट जंक्स फाईल म्हणत आहे. तर याचं उत्तर स्टॅक स्टोरेज पॅटर्न्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. व्हाय डज क्लीनर मॉनिटर बॅकग्राऊंड ॲप्स म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्टिमाइज बॅटरी यूज आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि ते स्कोर्स आपला पूर्ण आलेला आहे. त्यानंतर 4ही नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला सिम्युलेशन्स क्वेश्चन्स सोडवायचे आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 3 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न,
स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल सर्च फॉर अ वर्टिकल टाइमलाईन टेम्पलेट इन द सर्च बार एरिया अँड क्रिएट इट म्हणत आहे. तर इथे सर्च बारवर जा, वर्टिकल टाइमलाईनवर क्लिक करा, त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे या प्रश्नाला सोडवायचं आहे आणि आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. त्यानंतर बघा यू कॅन ॲड अँड डिलीट टॅब्स ॲज पर युअर नीड. नाऊ डिलीट द अबाउट टॅब गिवन इन द वर्कशीट म्हणत आहे. तर काय करायचं बघा, अबाउट टॅबला डिलीट करण्यासाठी इथे सेलच्या ग्रुपमध्ये जा, डिलीटच्या ऑप्शनवर आणि डिलीट शीटवर क्लिक करा. एवढं करायचं आहे. त्यानंतर डिलीट बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स लावा. टेम्पलेट सिम्प्लिफाय द क्रिएशन ऑफ डॉक्युमेंट, सो सर्च फॉर द स्पोर्ट्स साइन अप शीट टेम्पलेट इन द सर्च बार एरिया अँड क्रिएट इट म्हटलेलं आहे. तर या प्रश्नाला कशा प्रकारे सोडवायचं बघा. तर यासाठी बघा आपल्याला इथे सर्च करायचं आहे. त्यानंतर याच्यातनी आपल्याला स्पोर्ट्स साइन अप शीटवर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे. एवढं स्टेप्स फॉलो करायचे आहे. त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्या. त्यानंतर एंड एक्झामला याच्यातून येस करा. पाहू शकता आपला सिम्युलेशन प्रश्न झाल्यानंतर आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचा आहे. तर सेल्फ लर्निंगवर क्लिक करा, त्यानंतर इथे प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर याच्यातून स्टार्ट करा. यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, आयडेंटिफाय द राईट स्टेप्स टू फाइंड अँड ओपन अ स्पोर्ट्स साइन अप शीट टेम्पलेट इन MS एक्सेल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. करेक्ट आलेलं आहे. नेक्स्ट करा. इन ऑनलाईन MS एक्सेल अ फाईल गेट्स ॲटोमॅटिकली सेव्ह म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे ट्रू आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. यू विल नीड टू डबल क्लिक इन अ सेल टू राईट समथिंग इन इट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे ट्रू. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग टूल्स यू विल यूज टू रिसाइज द हाईट ऑफ अ रो इन MS एक्सेल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे, तर याचं उत्तर असणार आहे रिसाइजिंग कर्सर. 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे आणि आपला स्कोर्स या ठिकाणी चेक करून पाहू शकता तुम्ही. त्यानंतर बघा आपल्याला गायडेड ड्युटीवर सेल्फ सोडवायचा आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न स्टार्ट करा. सेव्ह द गिवन एक्सेल टेम्पलेट ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम स्पोर्ट्स साइन अप शीट युजिंग द फाईल टॅब सेव्ह ॲज म्हणत आहे. तर याला कशा प्रकारे सोडायचं बघा. तर फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर क्लिक करा, डेस्कटॉप घ्यायचा आहे. कोणत्या नावानं सेव्ह करा म्हणते, स्पोर्ट्स साइन अप शीट. तर जे नाव सांगितलं असेल ते नाव याच्यातून कॉपी करा आणि फाईल नेममध्ये त्या नावाला टाकायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करा. त्यानंतर याच्यातून नेक्स्ट क्वेश्चन्सवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा इन द गिवन वर्कशीट सिलेक्ट सेल B2 अँड एंटर द गिवन टेक्स्ट स्पोर्ट्स साइन अप शीट इन अँड मेक इट बोल्ड म्हणत आहे. तर या प्रश्नाला कशा प्रकारे सोडवायचं बघा. तर सेल B2ला सिलेक्शन करा. तर कॉलमचा B घ्या आणि रोचा इकडून 2 घ्यायचा आहे. तर सेल B2ला सिलेक्शन करा. यामध्ये बघा आपल्याला स्पोर्ट्स साइन अप शीट हे नाव एंटर करायचं आहे. तर हे नाव याच्यातून आपण कॉपी करून घेणार आहोत Ctrl+C आणि त्यानंतर सेल B2 मध्ये जा आणि त्या ठिकाणी ते नाव टाकायचं आहे. म्हणजे कॉपी पेस्ट करा या ठिकाणी किंवा टाईप केलं तरी चालेल. त्यानंतर काय म्हणते, त्याला बोल्ड करा म्हणत आहे. तर या ठिकाणी बोल्डचं ऑप्शन दिलेलं आहे. तर यातून त्याला बोल्ड करा अशा प्रकारे आणि त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्सवर क्लिक करा. In the display sheet, insert a picture, any picture from your computer in cell B1 using insert tab illustration group म्हटलेला आहे.
तर B1 या सेलमध्ये आपल्याला कोणतंही डेस्कटॉपवरचं पिक्चर घ्या म्हटलेलं आहे. तर B1 वर क्लिक करा, इन्सर्टवर जा, पिक्चरवर जायचं आहे, सेव्ह पिक्चर्सवर क्लिक करा आणि यातून कोणतं एक पिक्चर घ्यायचं आहे आणि त्यानंतर इन्सर्ट करा अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. In the display Excel sheet, delete the horizontal sheet using home tab, सेल्स ग्रुप, डिलीट ऑप्शन अँड डिलीट शीट म्हणत आहे. तर आपल्याला हॉरिझॉन्टल या शीटला डिलीट करण्यासाठी सिलेक्शन करून घ्या त्या शीटला. त्यानंतर सेलच्या ग्रुपमध्ये जाऊन इथे डिलीटमध्ये जा आणि डिलीट शीटवर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. In the given Excel sheet, select the column A and delete the it using home tab, sales group, delete options मेनू म्हटलेला आहे. तर यासाठी बघा कॉलम ए ला सिलेक्शन करा अशा प्रकारे. त्यानंतर डिलीटच्या ऑप्शन्सवर जा आणि डिलीट शीट कॉलमवर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर बाहेर क्लिक करून आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण गायडेड ड्युटीवर सेल्फ सोडवणं झालेलं आहे आणि त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस बटनावर क्लिक करायचं आहे आणि पाहू शकता आपला स्कोर आजच्या डेटमध्ये पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर पहा, त्यानंतर आपल्याला शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि ज्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये शेवटचे 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, इन द सायन्स लॅब यू नीड टू डिस्प्ले युअर कॉम्प्युटर स्क्रीन ऑन अ बिग व्हाईट वॉल, विच डिव्हाइस विल यू यूज म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे प्रोजेक्टर. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. अ डिझायनर इन युअर स्कूल युजर अ स्पेशल प्रिंटर दॅट ड्रॉज लार्ज डायग्राम ऑन बिग शीट्स, विच डिव्हाइस इज धिस म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे प्लॉटर. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. युअर म्युझिक टीचर वॉन्ट टू लिसन टू द ऑडिओ आउटपुट फ्रॉम द कम्प्युटर, विच डिव्हाइस शोल्ड बी कनेक्टेड म्हणत आहे. तर याचं उत्तर स्पीकर्स आहे. During an online meeting, you can hear other thoughts. Small speaker placed on your ears. What are these called म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर हेडफोन्स आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. While applying for a government ID, the officer asks you to place your finger on a device to capture your fingerprint. Which device is this म्हणत आहे. तर याचं उत्तर बायोमेट्रिक स्कॅनर्स आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. You attend an online class where your teacher can see you on the screen. This device capture your videos म्हणत आहे. तर याचं उत्तर webcam आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. While recording a song on your computer, which device do you speak into record your voice म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर मायक्रोफोन आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. A school lab has a large machine that print digital files onto paper. Which device is this म्हणत आहे. तर याचं उत्तर प्रिंटर आहे. In your school's computer lab, you need to print a large number of documents quickly. Which printer will be most effectively म्हणत आहे. तर याचं उत्तर लेझर प्रिंटर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. Your uncle work in a shop and uses a printer that also makes duplicate carbon copies on a continuous paper. This printer is this म्हणत आहे. तर याचं उत्तर डॉट मॅट्रिक्स प्रिंटर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 28 सोडवायचं आहे.